वेळ पडली तर तुमच्या घरांवरती दगडही टाकतील आणि तुमच्या तोंडाला शेणही फासतील. आणि ह्या 7 खासदारांनी कधी पुणे शहरामध्ये ना चुकून जाहीररित्या असं ओपनली फिरू नये. पुणे शहरातले शिवसैनिक यांना काळं फासल्याशिवाय सुट्टी देणार नाही. आज आई बाबा साई बाबा सगळ्यांच्या शपथा घेऊन झाल्यात. एकाने तर असं समजतंय की आपल्या बापाचाच सौदा केलेला आहे. सर्वप्रथम मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी लहानपणापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाशी निष्ठावंत आहे. आज जे खासदार पळून गेलेत त्यांनी फक्त एवढं एकच लक्षात ठेवा, मी आज युवा सेनेच्या वतीने बोलतोय की त्यांना पुणे शहरात आम्ही फिरून नाही जाणार. त्यांनी जे आज आम्हाला एक फोटो करता आम्ही एवढं तरसतो, आज त्यांना सगळं भेटलंय तरी त्यांनी गद्दारी केली. आम्ही काय आदर्श घ्यायचा ना यांच्याकडून. गेले 2 दिवस सतत माध्यमांमधनं समजतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार हे एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. अजून अधिकृत अशी कुठलीही बातमी आमच्यापर्यंतही पोहोचलेली नाही, मात्र माध्यमातून सतत याबाबत चर्चा होत आहे. या माध्यमातून मी सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा गळा घोटून काही वर्षांपूर्वी जो तोडा आणि फोडाणी राजकारण करा आणि सत्ता स्थापन करा हा जो पायंडा त्यांनी पाडलाय, त्याचाच आज परिपाक किंवा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत खासदार आज एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवरती आहेत असं काहीतरी चित्र आज दिसतंय. मात्र या माध्यमातून मी सांगू इच्छिते, खासदार मंडळींनो, तुम्ही जाताय किंवा तुम्ही जात असाल तर एक गोष्ट जरूर ध्यानात ठेवा, जे कट्टर आणि कडवे शिवसैनिक आहेत ते तुमचा योग्य ते समाचार घेतील. वेळ पडली तर तुमच्या घरांवरती दगडही टाकतील आणि तुमच्या तोंडाला शेणही फासतील. कारण निष्ठा काय असते ही कडवे शिवसैनिकांनाच माहीत आहे आणि आम्ही तुम्हाला त्याच नजरेने पाहत होतो. मात्र एक प्रकारे तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सुद्धा विश्वासघात केलेला आहे. कारण इतके वर्ष बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन त्या विचारांनी तुम्ही निवडणुका लढवल्या आणि आज तो विचार बाजूला ठेवून तुम्ही गद्दारीचा पायंडा पुन्हा पाडताय. हे चुकीचं आहे आणि कुठंतरी याला चपराक बसली पाहिजे आणि कायद्यातनं तुम्हाला तो धडा बसणारच आहे, यात शंका नाही. शिवसैनिक म्हणून आज ही जी आम्ही आज मीडियाला बातमी पाहतोय की 6-7 खासदार जे चाललेत, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. कारण गद्दारीने शिवसेनेला गद्दारी काय हे नाहीये. पहिल्यापासून छगन भुजबळांपासून आतापर्यंत अनेक जण गद्दार झाले, सोडून गेले पक्षाला, मोठे केलं. एक सामान्य शिवसैनिक ते खासदारापर्यंत आमदारापर्यंत शिवसेना या 4 नावांनी मोठं केलेलं आहे अनेकांना. पण आत्ता जे चाललेले 6 जण आहेत हे उद्धव साहेबांनी गद्दारी नंतर त्यांना उभं केलेले, त्यांना साथ दिलेली आहे. त्यांच्या प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये शिवसेनेचा हातभार आहे आणि अशा ह्या लोकांनी सोडून जाणं ही एक अत्यंत वाईट बातमी आहे. शिवसैनिकांमध्ये राग आलेला आहे आता. इतक्या दिवस हा नेत्यांमध्ये असेल, पण आत्ताचा राग प्रॉपर शिवसैनिकांमध्ये. आणि ह्या 7 खासदारांनी कधी पुणे शहरामध्ये ना चुकून जाहीररित्या असं ओपनली फिरू नये. पुणे शहरातले शिवसैनिक यांना काळं फासल्याशिवाय सुट्टी देणार नाही, हे मी तुम्हाला आज नक्की सांगतो. कारण काय झालं माहिती का, शिवसैनिकांमध्ये खूप रोष निर्माण झालेला आहे या विषयामध्ये आणि ते चिडलेले आहेत शिवसैनिक खूप. आणि अशी खासदारकीने एवढ्या लेवलला जर तुम्हाला मदत ठाकरेंनी केलेली आहे, अहो इथं साधा शिवसैनिक एका फोटोसाठी ठाकरेंच्या झलकसाठी बघत असतो. तुम्हाला साहेबांनी एवढं मोठं दिलेलं आहे, तुम्ही एवढी राजसत्ता बघताय, तरी तुम्हाला अजून काय कमी पडले असं. थोडक्यात खोके सरकारला हे जॉईन झालेले आहेत आणि इथून पुढे यांचं राजकीय चरित्र संपलेलं आहे, यांची डेव्हलपमेंट संपलेली. सगळीकडे हीच बातमी आहे की 6 खासदार फुटले. परंतु यावर मला एकच सांगावं वाटेल की दुसऱ्याने घडवलेली, दुसऱ्याने काढलेली पोरं आज पळवणारी टोळी ही भाजपची सक्रिय झालेली आहे. या टोळीला आज जर ही पोरं कडेवर घेऊन मिरवायची असतील तर त्यांना नपुसक म्हणून त्यांना नावाजल्याशिवाय आज त्यांना दुसरं नाव पडणार नाही, हे निश्चित. आज आई बाबा साई बाबा सगळ्यांच्या शपथा घेऊन झाल्यात. एकाने तर असं समजतंय की आपल्या बापाचाच सौदा केलेला आहे. तर हा सौदा कितपत करणं योग्य आहे? आज या मशालीवर तुम्ही निवडून आलाय, मशालीवरच तुम्ही घडलेला आहात. आज सगळे 40 आमदार गेले, 40 खासदार गेले, मस्त त्यांनी नावं ठेवली. आता या दुसऱ्याने स्वतः घडवलेल्या पोरांना हे भाजपवाले कडेवर घेऊन आपली पोरं म्हणून मिरवणार आहेत. तर हे अतिशय निंदा नालचकीचं उदाहरण आहे आणि हे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही, हे निश्चित. आणि या गेलेल्या खासदारांना निश्चितच शिवसैनिक हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.